विद्यार्थ्यांनो गुड मॉर्निंग. सर्वांना सप्रेम जय भीम. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या विज्ञान विषय वर्गामध्ये आपलं स्वागत आहे. काल आपण आवर्त सारणी कंप्लीट केला आणि आता त्या पुढचा टॉपिक म्हणजे आपण कार्बन हा टॉपिक आज शिकणार आहोत. कार्बन. ओके. कार्बन हा टॉपिक आपण आज घेणार आहोत. ओके. तर एकदा ऑडिओ व्हिडिओ बद्दल रिप्लाय करून द्या. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे काय का? सर्व विद्यार्थी रिप्लाय करतील. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आता कार्बनच्या बाबतीत आपण बघूया. तर कार्बन हा एक मूलद्रव्य आहे, नो डाऊट. त्याची रचना बघून घेऊ. आपण पाहिली आहे याच्या अगोदर. कार्बनला आपण जनरली जो सिंपल कार्बन आहे त्याला आपण कार्बन 612 असं लिहितो. याचा अर्थ याचा अणुअंक किती आहे? 6 आणि अणुवस्तुमानांक किती आहे? 12. ॲटॉमिक नंबर 6 आणि ॲटॉमिक मास नंबर किती आहे? 12. याचा अर्थ याच्यामध्ये प्रोटॉन्सची संख्या किती असेल? 6. इलेक्ट्रॉन्सची संख्या ती सुद्धा 6 आणि न्यूट्रॉन्सची संख्या 12 - 6 म्हणजे 6. तर 6 6 6 प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स कार्बनच्या ॲटममध्ये अणुमध्ये दिसतात. याचं इलेक्ट्रॉन संरूपण पाहिलं तर ते आपल्याला दिसेल 2 आणि 4. 2 आणि 4 हे याचं संरूपण आहे. म्हणजे कार्बनचा हा केंद्र घेतला. यामध्ये पहिली जी कक्षा आहे यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि जी दुसरी कक्षा आहे यामध्ये आपल्याला दिसतील 4 इलेक्ट्रॉन्स. असा हा कार्बनचा अणू असतो. ठीक आहे. मग हा प्रश्न येते की हा कार्बन कुठं कुठं असतो. तर प्रश्न असा असायला पाहिजे की कार्बन कुठे कुठे नसतो. म्हणजे ऑलमोस्ट माहीत असलेल्या जितक्याही गोष्टी आहेत आपल्याला त्या मॅक्सिमम गोष्टीमध्ये कार्बन हा प्रेझेंट असतो. कार्बनचं अस्तित्व सर्वीकडे आपल्याला दिसून पडतं. म्हणजे जे साखर खातो आपण त्यामध्येही कार्बन असतं, जे प्लास्टिक वापरतो त्यामध्येही कार्बन असतं, जे पेट्रोल आपण यूज करतो त्यामध्येही कार्बन असतं. म्हणजे अशा प्रत्येक म्हणजे मॅक्सिमम गोष्टी म्हणू आपण, मॅक्सिमम गोष्टींमध्ये आपण काय बघतो तर कार्बन बघतो. आपण श्वास आत घेतो तो ऑक्सिजन घेतो, तर सोडताना आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो त्यामध्ये सुद्धा काय असते? कार्बन असतेच. म्हणजे हा कार्बन आपलं प्रेझन्स सगळीकडे दाखवतो. ठीक आहे. तर असा हा कार्बन. तर जेव्हा 19व्या शतकाची सुरुवात झाली होती जेव्हा केमिस्ट्रीची स्टडी सुरू होती तर 2 विभागात केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्राची स्टडी केली जात असे. हे होतं सेंद्रिय आणि दुसरं होतं असेंद्रिय. सेंद्रिय आणि असेंद्रिय हे टर्म्स तुम्हाला माहिती असतील. सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक आणि असेंद्रिय म्हणजे इनऑर्गॅनिक असा प्रकार होता. ठीक आहे. तर ऑर्गॅनिक कोणते आणि इनऑर्गॅनिक कोणते? तर जसे त्यावेळेसची गोष्ट, अगोदरची गोष्ट, ऑर्गॅनिक आपण त्यांना म्हणायचो जे लिव्हिंग थिंग्स रिलेटेड होते. म्हणजे ते वनस्पती असतील किंवा काही प्राणी असतील, ओके, जीवजंतू असतील, त्यांना आपण सेंद्रिय प्रकारात टाकत होतो. आणि जे त्याच्या व्यतिरिक्त असतील म्हणजे जसं लोखंड घ्या, आयरन, मिनरल्स जे आपल्या खाणीतून निघणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी यांना आपण असेंद्रिय म्हणायचो. तर असं डिस्टिंग्विश अगोदर होतं. पण नंतर असं दिसायला लागलं की सेंद्रिय असेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक हे वेगवेगळं आहे. हा अभ्यास वेगवेगळा आहे. पण काही सेंद्रिय गोष्टीचा म्हणजे सेंद्रिय गोष्टी आपण प्रिपेअर करू शकतो असेंद्रिय गोष्टींपासून.
जसं फॉर एक्झाम्पल एक शास्त्रज्ञ होता, त्याचं नाव होतं व्होलर. व्होलर या शास्त्रज्ञाने काय माहिती काढली, तर त्याने काय केलं की अमोनियम सायनेट जो असेंद्रिय प्रकार आहे त्यापासून सेंद्रिय म्हणजे सेंद्रिय युरिया तयार केला. अमोनियम सायनेटपासून युरिया तयार केला म्हणजे त्याने इनडायरेक्टली असेंद्रियला सेंद्रिय घटकात आणून टाकला. याचा अर्थ काय झाला मग की सेंद्रिय असेंद्रिय हा जो प्रकार वेगवेगळा करून ठेवला होता तो प्रकार काहीसा योग्य नव्हता. मग याला पुन्हा चेंज करण्यात आलं आणि आता याला कार्बन रिलेटेड जे कंपाऊंड्स आहेत, कार्बनशी संलग्न जे संयुगे आहेत त्यांना आपण सेंद्रिय प्रकारात टाकतो आणि अन्य जे पदार्थ आहेत किंवा अन्य जे मूलद्रव्य आहेत किंवा त्यांच्यापासून बनलेले संयुग आहेत त्यांना आपण काय करतो असेंद्रिय प्रकारात टाकतो. तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकमध्ये आज डिफरन्स कोणता आहे? तर डिफरन्स आहे कार्बन रिलेटेड जे असतील कंपाऊंड्स त्यांना ऑर्गॅनिक म्हणायचं आणि अन्य दुसरे असतील तर त्यांना आपण इनऑर्गॅनिक म्हणतो. तर या पद्धतीने सेंद्रिय असेंद्रियची विभागणी करण्यात आली. तर कार्बनबद्दल एक छोटीशी गोष्ट मी सांगितली. तर विद्यार्थ्यांनो हे समजून आला का तुम्हाला? जितकं सांगितलं एकदा रिप्लाय करून द्या, मग आपण पुढे जाऊ. ओके, आता आपल्याला हा कार्बन बॉन्डिंग कशी तयार करतो, म्हणजे जसं आपण बघितलं होतं सोडियम क्लोराईड हा प्रकार पाहिला होता आपण, सोडियम आणि क्लोरीन पासून बनलेला सोडियम क्लोराईड. तर त्यामध्ये सोडियम क्लोराईडचं फॉर्मेशन कसं होते ते मी सांगितलं होतं. ते मी थोडक्यात रिवाईज करतो. ओके, तर सोडियम क्लोराईडचं फॉर्मेशन मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं होतं ती पद्धत आता बघूया. आपण असं पाहिलं होतं की हा सोडियम याची शेवटची कक्षा, यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स विद्यार्थ्यांनो? 1 इलेक्ट्रॉन्स. आणि क्लोरीन याची शेवटची कक्षा, त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स? त्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन्स. असं होतं. दोघांनाही आपली स्टॅबिलिटी हवी होती, दोघेही आपल्या स्टॅबिलिटीकडे वळत होते आणि स्टॅबिलिटी हवी असल्यामुळे दोघांनाही आपापल्या शेवटच्या कक्षेमध्ये अष्टक पूर्ण करायचे होते. इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणच्या अगोदर परिस्थिती अशी होती, प्रोटॉन होते 11, इलेक्ट्रॉन्स होते 11 आणि यामध्ये प्रोटॉन्स होते 17 आणि इलेक्ट्रॉन्स सुद्धा किती होते? 17. अशी कंडिशन आपल्याला दोघांची दिसते. त्यानंतर काय होते की सोडियम 1 इलेक्ट्रॉन याला देतो, म्हणजे हा इलेक्ट्रॉन इथे जातो. हा इलेक्ट्रॉन दिल्यामुळे इथे प्रोटॉनची संख्या होऊन जाते 11, कारण प्रोटॉन आपल्या जागी तिथेच आहे. पण इलेक्ट्रॉनची संख्या काय होऊन जाते? 10. इथे प्रोटॉनची संख्या तेवढीच आहे विद्यार्थ्यांनो 17 आणि इलेक्ट्रॉनची संख्या होऊन जाते 1 इथून शिफ्ट झाल्यानंतर 18. म्हणजे आम्हाला इथे असं दिसते की आता जेव्हा हा सोडियमचा अणू इलेक्ट्रॉन दिल्यानंतर त्याची पोझिशन कशी आहे? तर त्यामध्ये 1 पॉझिटिव्ह चार्ज जास्त झाला. अगोदर बॅलन्स होतं, आता 1 पॉझिटिव्ह चार्ज जास्त झाला आणि इथे इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे क्लोरीनची पोझिशन काय झाली? तर 1 इलेक्ट्रॉन कमी झाला. ज्यावेळेस सोडियम या कंडिशनमध्ये होता, म्हणजे इलेक्ट्रॉन्स देण्यापूर्वी, तेव्हा आपण सोडियमची मांडणी अशी करायचो. पण आता त्याच्यामध्ये काय झालं? एक चार्ज एक्स्ट्रा डेव्हलप झाला म्हणून आता सोडियमला आपण असं लिहितो, है ना? तर हा जो तयार झाला याला म्हणतात सोडियमचा आयन. हा सोडियमचा आयन तयार झाला. आयन काय असते विद्यार्थ्यांनो? आयन असा अणू असतो की ज्यावर एक चार्ज असतो. त्याला आपण ॲटम का नाही म्हणू शकत? कारण ॲटम हा इलेक्ट्रिकल विद्युतदृष्ट्या काय असते? उदासीन असते. उदासीन केव्हा होता? जेव्हा प्रोटॉन इलेक्ट्रॉनची संख्या सारखी होती. आता संख्या बिघडली, इम्बॅलन्स झाला, तर आता त्याच्यावर चार्ज आला. आता चार्ज आलेल्या अणूवर आपण काय म्हणतो? त्याला आयन म्हणतो. इथे सुद्धा असंच झालं. जेव्हा हा क्लोरीन पहिले अणू होता तेव्हा Cl लिहायचो, पण आता तो क्लोरीन अणू राहिलेला नाही, त्यावर एक मायनस चार्ज एक्स्ट्रा झाला म्हणून त्याला आता आपण आयन मानलं. तर हे आयन आहे, सोडियमचा आयन आणि क्लोरीनचा आयन.
आता हे जे सोडियम आणि क्लोरीनचे आयन आहेत यांच्यावर अपोजिट चार्जेस आहेत आणि हे अपोजिट चार्जेस म्हणजे प्लस मायनस एकमेकांना अट्रॅक्ट करतात आणि एकमेकांच्या जवळ येतात आणि जेव्हा हे जवळ येतात तेव्हा आपल्याला NaCl हा प्रकार मिळतो. तर हा NaCl एक संयुग आहे, दोन मूलद्रव्यांच्या रासायनिक अभिक्रियेतून बनलेला हा एक पदार्थ आहे, म्हणून याला आपण संयुग म्हणतो. आणि या संयुगाला स्पेशली आपण काय म्हणतो तर हे एक आयनिक संयुग आहे. हे एक आयनिक संयुग आहे म्हणजे याला आपण आयोनिक कंपाऊंड असं म्हणतो. म्हणजे आयन्स बनल्यानंतर कंपाऊंड फॉर्मेशन म्हणजे संयुग बनणं झालं म्हणून याला आयनिक संयुग म्हणजे आयनिक कंपाऊंड असं आपण संबोधतो. तर सोडियम क्लोराईड हा आयनिक संयुगाचा एक प्रकार आहे. पण जेव्हा कार्बनची गोष्ट येते तर कार्बन इथे बघा, इथे सोडियमने इलेक्ट्रॉन दिला, याने घेतला. संयुजा दोघांची आपण किती म्हटली तर संयुजा दोघांची आपण एक काढली होती. याची संयुजा पण एकच होती कारण एक दिलं, याची संयुजा पण एकच होती. ओके. आता जेव्हा कार्बनची गोष्ट येते तर कार्बनचा अणू कसा असतो तर पुन्हा एकदा आपण कार्बनचा अणू काढूया. हा कार्बनचा अणू आहे. यामध्ये पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स विद्यार्थ्यांनो आता सांगितलं होतं 2 इलेक्ट्रॉन्स आणि दुसऱ्या कक्षेमध्ये आपल्याला दिसतात 4 इलेक्ट्रॉन्स. तर असा कार्बन आपल्याला दिसतो. आता हा कार्बन सुद्धा स्टॅबिलिटीसाठी धडपडत असतो म्हणजे याला सुद्धा काय स्टेबल व्हायचं असते आणि स्टेबल होण्याची पहिली अट काय की जर एक कक्षा असेल तर द्विक म्हणजे ड्युप्लेट कंप्लीट करा, जर एकपेक्षा जास्त कक्षा असतील तर अष्टक कंप्लीट करा. याच्याकडे एकपेक्षा जास्त कक्षा आहेत तर याला आपलं अष्टक कंप्लीट करायचं आहे. आता याच्याकडे काय काय उपाय होते, कार्बनकडे काय काय उपाय होते म्हणजे तो करू शकला असता. तर एक असं करू शकला असता की हे 4 इलेक्ट्रॉन्स कोणाला तरी देऊन दिले असते. 4 इलेक्ट्रॉन्स कोणाला देऊन दिले असते तर याची हीच शेवटची कक्षा राहिली असती आणि त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन्स असते तर तो काय झाला असता स्टेबल झाला असता म्हणजे त्याचं ड्युप्लेट कंप्लीट झालं असतं. दुसरी एक मेथड त्याच्याकडे अवेलेबल होती की कोणाकडनं 4 इलेक्ट्रॉन्स घेऊन घ्यायचे. 4 इलेक्ट्रॉन्स घेतल्यावर शेवटच्या कक्षेत ते 4 इलेक्ट्रॉन्स सामावून जातील आणि याच्या शेवटची म्हणजे दुसऱ्या नंबरची शेवटची जी कक्षा आहे त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स होतील आणि त्याचा अष्टक पूर्ण होईल आणि अष्टक पूर्ण झाल्यामुळे काय होईल तो स्टेबल होईल. म्हणजे एक तर 4 इलेक्ट्रॉन्स स्वतःमधून देणे किंवा 4 इलेक्ट्रॉन्स दुसऱ्याकडून घेणे या 2 चॉईसेस कार्बनकडे होत्या. पण कार्बन यापैकी कुठलीही चॉईस मान्य करत नाही आणि तो एका वेगळ्याच पद्धतीने संयुग बनवतो. तर दुसरं एक बघूया एक संयुग कार्बनचा. तर आपल्याला माहिती आहे की जर आपण हायड्रोजन पाहिलं तर हायड्रोजनचा अणू काहीसा असा दिसतो आपल्याला. हायड्रोजनचा अणू त्याच्यामध्ये एकच कक्षा असते आणि त्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. हा हायड्रोजनचा अणू. बरं, कार्बन आणि हायड्रोजन यांना मिळून हायड्रोकार्बन बनतात. हायड्रोकार्बन आपण या चॅप्टरमध्ये शिकणारच आहोत. तर कार्बन आणि हायड्रोजनचं संयुग म्हणजे हायड्रोकार्बन म्हणतो आपण त्यांना. तर या हायड्रोकार्बनमध्ये सगळ्यात बेसिक हायड्रोकार्बन आहे त्याला म्हणतो आपण मिथेन CH4. त्याला काय म्हणतो विद्यार्थ्यांनो मिथेन. मिथेन एक ज्वलनशील वायू आहे. ओके, हे याच्याबद्दल भरपूरशी माहिती तुम्हाला असेलच. तर मिथेन याच्यामध्ये आम्हाला दिसते की कार्बन आणि 4 हायड्रोजन मिळून काय बनते एक संयुग बनवते ज्याला आपण मिथेन म्हणतो CH4. तर याची रचना कशी झाली तर हा हायड्रोजन असे 4 हायड्रोजन येतात आणि कार्बन सोबत इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण न करता म्हणजे डोनेट आणि गेन न करता ते इलेक्ट्रॉन्सला काय करतात वाटाघाटी करतात म्हणजे शेअरिंग करतात. तर ती शेअरिंग या प्रकारची होते. म्हणजे एक हायड्रोजन अणू इकडून आला तो असा या कार्बन जवळ आला. गुगल मीट शाळेवाल्यांनी काय सांगितलं
हा एक हायड्रोजन इकडे आला. नाही लिंक सांगितली कोणती लिंकवर गुगल मीटवर सांगितलं मी गुगल क्लासरूममध्ये सांगितलं. मेसेज पाठवू शाळेत मला. तर आपल्याला असं दिसतं विद्यार्थ्यांना की 4 दिशेने 4 हायड्रोजन अणू आले. हायड्रोजनचा अणू असा असतो, त्याची व्हॅलेन्सी किती आहे, तर त्याची व्हॅलेन्सी सुद्धा 1 आहे. ओके, ही 1 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी आणि याच्यामध्ये शेवटची कक्षा पहिलीच कक्षा आहे, तर याला स्टॅबिलिटीसाठी स्वतःच्या शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आणणं जरुरी होतं. म्हणजे याला सुद्धा काय होतं, एक इलेक्ट्रॉनची गरज होती. तर प्रत्येक हायड्रोजनच्या अणूला एक इलेक्ट्रॉनची गरज होती. आता ही गरज भागवण्याकरता हा हायड्रोजन इकडून आला सपोज करा, या इलेक्ट्रॉनच्या जवळ येऊन याने आपला इलेक्ट्रॉन काय केला, शेअरिंगमध्ये टाकला. म्हणजे कार्बनने हा वरचा इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनने आपला हा खालचा इलेक्ट्रॉन शेअरिंगमध्ये टाकला, म्हणजे वाटाघाटीमध्ये टाकला. आता या ठिकाणी आपण बघू तर कार्बनच्याही शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन दिसतात, हे दोन्ही, आणि हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेत इथे 2 इलेक्ट्रॉन दिसतात या पट्ट्यामध्ये. तर हा हायड्रोजन काय झाला, सॅटिस्फाईड झाला. हा हायड्रोजन काय झाला, सॅटिस्फाईड झाला म्हणजे स्टेबल झाला. याला पाहिजे असलेले 2 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये सामील झाले. याच्या शेवटच्या कक्षेत आता 2 इलेक्ट्रॉन्स दिसायला लागले. हाही हायड्रोजन सामील झाला, तसाच हाही झाला आणि हाही झाला. म्हणजे असे 4ही हायड्रोजन आपापल्या कक्षेमध्ये, आपापल्या शेवटच्या, म्हणजे एकच कक्षा आहे त्याची शेवटची कक्षा, त्यामध्ये ते 2-2 इलेक्ट्रॉन दाखवू लागले. म्हणजे यांचे द्विक कंप्लीट झाले आणि हे हायड्रोजन स्टेबल झाले. आता जसे कार्बनचे इलेक्ट्रॉन्स घेऊन यांनी स्वतःचं द्विक कंप्लीट केलं, तसंच या प्रत्येक हायड्रोजनपासनं एक इलेक्ट्रॉन घेऊन या कार्बनने आपल्या शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन तयार केले. 2, 2, 2, 2 म्हणजे असे टोटल 8 इलेक्ट्रॉन. आणि या 8 इलेक्ट्रॉन्समुळे काय झालं विद्यार्थ्यांनो, तर या 8 इलेक्ट्रॉन्समध्ये या कार्बनच्या शेवटच्या कक्षेत 8 झाले इलेक्ट्रॉन आणि त्यांचं अष्टक पूर्ण झालं. म्हणजे असं दिसते की जी स्टॅबिलिटी हायड्रोजनला हवी होती, प्रत्येक हायड्रोजनला ती स्टॅबिलिटी मिळाली आणि त्यांच्याद्वारे कार्बनला जी स्टॅबिलिटी हवी होती ती स्टॅबिलिटी कार्बनला मिळाली. आता कार्बनही अष्टक ठेवून स्टेबल झाला, हायड्रोजनही द्विक करून स्टेबल झाला. याचा अर्थ काय की आता हे एलिमेंट्स जे आहेत ते फिक्स झाले आणि हा जो प्रकार बनला, हा जो संयुग बनला, यालाच आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, मिथेन म्हणतो. यालाच आपण मिथेन म्हणतो. तर इथे इलेक्ट्रॉन्स देणे घेणे झाला नाही, इथे इलेक्ट्रॉन्सची काय झाली, वाटाघाटी झाली, शेअरिंग झाली. याने आपला इलेक्ट्रॉन दिला, याने आपला दिला आणि ते शेअर केला. पूर्णपणे इलेक्ट्रॉन्स न घेण्यात आले न देण्यात आले. आता काय होते की एक इलेक्ट्रॉन्स जेव्हा शेअर करण्यात आले तर यांच्यामुळे इथे जे बनलं ते काय बनलं, तर एक बंध बनला. बंध म्हणजे काय, बॉन्ड बनला. इथे इलेक्ट्रॉन एक शेअर झाला तर इथे सुद्धा एक बॉन्ड बनला. इथे सुद्धा आम्हाला दिसते इलेक्ट्रॉनचा एक बंध बनला आणि इथे सुद्धा हा बंध बनला. या बॉन्डिंगमुळे काय होते, या बॉन्डिंगमुळे हा हायड्रोजन बाहेर निघून पडत नाही. हे एकमेकांना अट्रॅक्टेड राहतात आणि नेहमी हे याच फॉर्ममध्ये राहतात, म्हणजे मिथेन फॉर्ममध्ये. तर हे जे बंध आहेत, या बंधांनाच आपण काय म्हणतो, सहसंयुजा बंध असं म्हणतो. सहसंयुजा बंध म्हणजे त्याला आपण मराठीत इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर त्यांना आपण कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. ठीक आहे. तर जसं इथे बघा, इथे आयन्स बनल्यानंतर आयनिक बॉन्ड तयार झाला. इथे हा जो बॉन्ड तयार झाला हा कोणता बॉन्ड होता, आयनिक बॉन्ड होता, आयनिक बंध होता. तर इथे शेअरिंगमुळे कोणता बंध बनला, तर सहसंयुजा बंध बनला. म्हणजे कोणता, आयनिक बॉन्ड बनला. या कंपाऊंडला आपण आयनिक संयुग म्हटलं कारण आयन्सपासून बनला होता. इथे आयन फॉर्मेशन झालं नाही, तर या संयुगाला आपण सहसंयुजा संयुग किंवा कोव्हॅलेंट कंपाऊंड असं म्हणू. तर या प्रकारे कार्बननं आपला कंपाऊंड बनवला. तर मग याच्यावरून सिद्ध होते की कार्बन काय करतो, शेअरिंगने आपले कंपाऊंड्स बनवतो. तर मग सहसंयुजा बंधाला आपण कसं
तुम्हाला पहिले एकदा सांगा की तुम्हाला कळलं काय. तुम्हाला हे सगळं कळून आलं का विद्यार्थ्यांना? एकदा रिप्लाय करा. आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड. अच्छा, काही विद्यार्थ्यांना रिपिटेशन हवा आहे. मी पुन्हा सांगतो. विद्यार्थ्यांना मला पहिले सांगा, कोणी कोणी विचारलं रिपिटेशन्स? विशाल आणखी आणि कोणीतरी विचारलं. नीलू. विशाल आणि नीलू, मला एक सांगा, तुम्हाला आयनिक बॉन्ड समजलाय का? म्हणजे आयनिक समजावून सांगू की कोव्हॅलेंट समजावून सांगू? प्लीज रिप्लाय. विशाल आणि नीलू, की दोन्ही समजून सांगू? अच्छा, दोन्ही सांगायचं आहे. बरं बरं बरं. ओके ओके बरं. पुन्हा एकदा मी शॉर्टमध्ये रिवाईज करतो. ज्यांना समजलंय ते बघू शकता शॉर्टमध्ये रिव्हिजन. हा जो सोडियम आहे, हा सोडियममध्ये पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन्स आणि तिसऱ्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असतो. क्लोरीनमध्ये कसं असते? पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. तर यामध्ये काय होतं की सगळे मूलद्रव्यांचे अणु हे आपल्या स्टॅबिलिटीसाठी झगडत असतात. त्यांना स्टेबल व्हायचं असतं. बरं, स्टॅबिलिटीची डेफिनेशन काय आहे? कसं तुम्ही स्थिरता आणू शकता? तर जर तुमच्या अणुमध्ये एकच कक्षा असेल, जशी बघा हायड्रोजनला एकच कक्षा आहे, तर याने आपल्या या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणावे व आपली द्विक कंप्लीट करावे, ड्युप्लेट कंप्लीट करावे. ड्युप्लेट एक स्टेट आहे की तुमच्या शेवटच्या आणि पहिल्याच शेवटच्या कक्षेत जर 2 इलेक्ट्रॉन आले तर तुमचे द्विक कंप्लीट होतात आणि द्विक कंप्लीट झाले तर मग तुम्ही स्टेबल होता. जसं बघा हिलियमचा अणू, तुम्हाला हिलियमचा अणू माहिती असेल. हिलियमच्या अणूमध्ये काय? एकच कक्षा आहे आणि त्या एकच कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. एकच कक्षा 2 इलेक्ट्रॉन म्हणजे याने आपलं द्विक कंप्लीट केलं आणि हा काय? स्टेबल आहे. हायड्रोजन स्टेबल नाही, कारण त्याच्या शेवटच्या म्हणजे एकच कक्षा जी ती शेवटची कक्षा आहे त्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तर हा अनस्टेबल आहे. हिलियम स्टेबल आहे. तर यामध्ये पहिला द्विकचा नियम, दुसरा नियम काय होता? अष्टकाचा नियम. अष्टकाचा नियम असा होता की जर तुमच्याकडे एकपेक्षा जास्त कक्षा असतील, अणूमध्ये एकपेक्षा जास्त कक्षा असतील, तर तुमची जीही कक्षा शेवटची असेल त्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आले तर तुम्ही स्टेबल व्हाल. जसं आपण कोणाला पाहिलं होतं? निऑनला पाहिलं होतं. निऑन आठवत असेल तुम्हाला? हा निऑनमध्ये पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असतात. ते याची दुसरी कक्षा, शेवटची कक्षा, आणि त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आले तर याचं काय पूर्ण झालं? याचं अष्टक पूर्ण झालं. अष्टक म्हणजे ऑक्टेट पूर्ण झालं. याच्यात 2 झाले तर याचं काय कंप्लीट झालं? याचं द्विक कंप्लीट झालं. इंग्लिशमध्ये ऑक्टेट अँड ड्युप्लेट हे कंप्लीट झालं. ठीक आहे. कसं दिसते? 2 आणि 8. याच्यानंतरचा ॲरोगॉन घेतला तर ॲरोगॉनमध्ये असं दिसेल 2, 8, 8. त्याच्या शेवटच्या कक्षेत किती आले? 8, म्हणजे तोही स्टेबल. ते स्टॅबिलिटीचे नियम आहेत, अणूच्या स्टॅबिलिटीचे, स्थिरतेचे नियम आहेत. ओके. आता या नियमाला अनुसरून इथे आपण बघितलं तो सोडियमच्या शेवटच्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे, तर हा स्टेबल आहे का? नाही. क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, हा सुद्धा स्टेबल नाही आहे. मग हे लोक जवळ येतात आणि हे काय करतात? हा आपला इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो, डोनेट करतो, पूर्णपणे देऊन देतो. जसा हा इलेक्ट्रॉन पूर्णपणे याला दिला तर ही शेवटची कक्षा निघून जाते आणि मग हीच शेवटची कक्षा उरते ज्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. आणि इथे 8 इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत झाले तर सोडियम काय होतो? स्टेबल होतो. क्लोरीनच्या बाबतीत बघितलं तर क्लोरीनने आता 1 इलेक्ट्रॉन घेतला, इथे 7च्या ऐवजी आता किती झाले? 8 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेत 8 झाले, अष्टक पूर्ण झाला आणि क्लोरीन सुद्धा काय झाला? स्टेबल झाला. म्हणजे देवाणघेवाण नंतर इथे कंडिशन कशी येईल सोडियमची? सोडियमची कंडिशन आपल्याला दिसते अशी येईल 2, 8 है ना.
पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8. आणि इथे क्लोरीनची पोझिशन कशी येईल? तर क्लोरीनची पोझिशन येईल 2, 8, 8. म्हणजे याची शेवटच्या कक्षेत किती? 8. तर मग हे दोन्ही स्टेबल होऊन जातात. आता स्टेबल होतात तर त्यामध्ये कसं घडून येते? आम्हाला माहिती आहे की अणू जो असतो हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, म्हणजे विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. का उदासीन असतो? तर त्यावर जितके प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. तर सोडियमच्या अणूमध्ये 11 प्रोटॉन 11 इलेक्ट्रॉन, हा झाला न्यूट्रल. तसंच क्लोरीनमध्ये 17 प्रोटॉन 17 इलेक्ट्रॉन, हा सुद्धा आहे न्यूट्रल. पण जेव्हा इलेक्ट्रॉन दिले जातात, दिल्यानंतर प्रोटॉन तर तेवढेच राहतात, पण इलेक्ट्रॉन एक कमी होऊन जातो सोडियममध्ये. क्लोरीनमध्ये बघितलं तर प्रोटॉन तेवढेच राहतात 17, पण इलेक्ट्रॉन 1ने वाढून जातो, कारण सोडियमकडनं मिळालेला इलेक्ट्रॉन. तर आता आपल्याला दिसते की एक पॉझिटिव्ह चार्ज सोडियम अणूवर जास्त आला आणि इथे एक नेगेटिव्ह चार्ज क्लोरीन अणूवर जास्त आला. आता इनडायरेक्टली काय होते, जर चार्जेस इक्वल असतील तर एकमेकाला बॅलन्स करतात, न्यूट्रल होऊन जातो ॲटम. पण आता चार्जेस इम्बॅलन्स आहेत, तर आता सोडियम अणूवर एक चार्ज डेव्हलप झाला, तोही पॉझिटिव्ह चार्ज, एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज. क्लोरीनवर सुद्धा एक चार्ज डेव्हलप झाला, एक्स्ट्रा नेगेटिव्ह चार्ज. आता हे सोडियम आणि क्लोरीन जवळजवळ आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे निसर्गाच्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या नियमाप्रमाणे एकमेकांना अट्रॅक्ट करतात. हे अट्रॅक्ट होतात आणि यांच्यामध्ये एक बंध बनतो. तो बंध असतो कोणता? तर त्या बंधाला आपण म्हणतो आयनिक बॉन्ड, आयनिक बंध. आयन काय झाले? तर आता यांच्यावर चार्जेस आले ना, तर त्यांना आता आयन्स म्हणायचं. तर हा जो सोडियम क्लोराईड आहे, हा सोडियम क्लोराईड आयन फॉर्मेशन, आयन बनल्यामुळे बनलेलं संयुग म्हणजे कंपाऊंड आहे. हे 2 आयन्स अट्रॅक्ट झाले आणि आता एकदम चिटकून आहे सोडियम क्लोराईड. तर आता या संयुगाला म्हणजे या कंपाऊंडला आपण आयनिक संयुग असं म्हणतो, म्हणजे आयनिक कंपाऊंड असं म्हणतो. तर हे याच्या बाबतीत होतं. कोणाच्या बाबतीत? सोडियम क्लोराईड. आणि तिथे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होती. आता असंच काहीसं आपल्याला कार्बनच्या बाबतीत दिसतं. तर कार्बनचा अणू आपल्याला माहिती आहे की त्याच्या शेवटच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन असतात, है ना. 2, 4 असे टोटल 6 इलेक्ट्रॉन्स कार्बनमध्ये दिसतात. तर कार्बनकडे काय फॅसिलिटी होत्या की तो आपली स्टॅबिलिटी कशी आहे? तर त्याच्या शेवटच्या कक्षेत 4च इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे तो स्टेबल नाही आहे. पण स्टॅबिलिटी आणण्याकरता त्याला काहीतरी करावं लागेल. स्टॅबिलिटी कशी येईल त्याच्यामध्ये? जेव्हा त्याचं अष्टक पूर्ण होईल. तर अष्टक पूर्ण करण्यासाठी तो काय करतो? कोण? कार्बन. कार्बन काय करतो? तर तो 4 इलेक्ट्रॉन देऊ शकला असता किंवा 4 इलेक्ट्रॉन घेऊन आपलं अष्टक पूर्ण करू शकला असता, पण तो देतही नाही आणि घेतही नाही. तो काय करतो? इलेक्ट्रॉन शेअर करतो. शेअर म्हणजे वाटाघाटी करतो. कशी वाटाघाटी? तर तो काय करतो? आपण त्याचं उदाहरण समजलं मिथेन या संयुगाने. मिथेनचा रेणूसूत्र आहे CH4, म्हणजे 1 कार्बन अणू 4 हायड्रोजन अणू, असं फॉर्मेशन होते मिथेनचं. तर काय होते? या 1 कार्बन जवळ 4 हायड्रोजनचे अणू विभिन्न दिशेने येतात. जसा हा हायड्रोजनचा अणू आहे, तर हा हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो शेवटच्या कक्षेत. तर हा आपला 1 इलेक्ट्रॉन शेअरिंगमध्ये टाकतो, है ना, वाटाघाटीमध्ये टाकतो. तसंच कार्बन या बाजूचा 1 इलेक्ट्रॉन वाटाघाटीमध्ये टाकतो. हे दोनही इलेक्ट्रॉन, कार्बनचा 1 आणि हायड्रोजनचा 1, हे या कक्षेमध्ये आल्यासारखे भासतात, एकाच कक्षेमध्ये. म्हणजे आपल्याला हायड्रोजनकडे बघितलं तर हायड्रोजनच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन दिसतात आणि इथे कार्बनच्या कक्षेत बघितलं या बाजूला आता एकच इलेक्ट्रॉन होता, इथे 2 झालेले दिसतात. तर हे इलेक्ट्रॉन दोन्ही कोणाचे? आपण हायड्रोजनचे म्हणू शकतो आणि कार्बनचे म्हणू शकतो. म्हणजे वाटाघाटी झाली, शेअरिंग झाली. असाच इकडूनही एक हायड्रोजन येतो, तिकडून येतो, तिकडून येतो आणि कार्बनचे 4ही इलेक्ट्रॉन्सला आपल्या 1-1 इलेक्ट्रॉन्स देऊन वाटाघाटी घडवून आणतात. या वाटाघाटीमुळे काय होतं? प्रत्येक हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 2-2 इलेक्ट्रॉन्स दिसतात आपल्याला. 2-2 इलेक्ट्रॉन्स दिसतात, म्हणजे हायड्रोजनने आपलं द्विक कंप्लीट केलं हिलियमसारखं आणि म्हणून ते सगळे 4ही हायड्रोजन काय झाले? स्टेबल झाले. पण याच कंडिशनमध्ये कार्बनमध्ये असं दिसते की कार्बनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1-1 हायड्रोजन आले. तर असे हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन्स आले.
तर हे जे इलेक्ट्रॉन्स काउंट केले तर कार्बनच्या शेवटच्या कक्षेत आम्हाला 8 इलेक्ट्रॉन्स येतात आणि कार्बनला तेच हवं होतं, त्याला आपलं अष्टक पूर्ण करायचं होतं, ते पूर्ण झालं. तर कार्बनही काय होतो, स्टेबल होतो. आता यामध्ये आपल्याला दिसते की इलेक्ट्रॉन्स देण्यातही आले नाही, घेण्यातही आले नाही, उलट त्यांची वाटाघाटी झाली, शेअरिंग झाली. तर जेव्हा शेअरिंग होते तेव्हा इथे जो बंध तयार होतो, या बंधाला आपण काय म्हणतो, तर या बंधाला आपण म्हणतो कोव्हॅलेंट बॉन्ड किंवा सहसंयोजा बंध. जसं इथे याला आपण आयनिक बंध म्हटलं होतं ना, इथे काय म्हणणार, सहसंयोजा बंध. आणि या सहसंयोजा बंधाद्वारे निर्माण होणारा जो संयुग आहे त्या संयुगाला आपण सहसंयोजा संयुग म्हणजे कोव्हॅलेंट कंपाऊंड असं म्हणतो. याला आयनिक कंपाऊंड म्हटलं होतं, याला कोव्हॅलेंट कंपाऊंड म्हणतो. तर विद्यार्थ्यांनो, विशाल आणि नीलू स्पेशली, हॅव यू अंडरस्टूड? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. ओके ओके, चला. तर यानंतर आपण कार्बनचे जे संयुग आहे यामध्ये काही विशिष्ट असे गुणधर्म आढळतात जे पुष्कळशा दुसऱ्या मूलद्रव्यांमध्ये सापडत नाही. आणि एक दुसरा प्रश्न म्हणजे एक गोष्ट की का बरं कार्बन सगळीकडे आढळू शकतो, म्हणजे कार्बनमध्ये असं काय आहे की कार्बन प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून पडतो, कार्बनचे संयुग आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसून पडतात. तर त्याच्यासाठी तर आता बघूया विद्यार्थ्यांनो कार्बनबद्दल माहिती. कार्बनचे गुणधर्म, कार्बन ही संयुगाचे गुणधर्म. तर सगळ्यात पहिला गुणधर्म आहे मालिका बंधन. सगळ्यात पहिला गुणधर्म आहे मालिका बंधन. मालिका बंधन त्याला इंग्लिशमध्ये आपण केटेनेशन म्हणतो, केटेनेशन. आता होते कसं की कॅटेनेशन किंवा मालिका बंधन हा काय गुणधर्म आहे, तर हा गुणधर्म असा आहे की जेव्हा एकच अणू एकाच प्रकारचे अणू एकमेकांसोबत बॉन्ड बनवून, सहसंयोजा किंवा कुठलाही बंध बनवून अशी चेन बनवू शकत असतील, चेन म्हणजे एक साखळी, एक शृंखला बनवू शकत असतील, तर त्या गुणधर्माला आपण काय म्हणतो, केटेनेशन म्हणतो. तर कार्बनमध्ये तसं गुणधर्म आहे. म्हणजे काय, कार्बनचा एक अणू. आता बघा, मी तुम्हाला कार्बनचा फॉर्मेशन सांगितलं होतं. तर हा जो मिथेन प्रकार मी सांगितलं होता, एक मिनिट थोडं बाजूला येऊ आपण. हा जो मिथेन फॉर्मेशन मी आता जे दाखवलं होतं तुम्हाला, त्या मिथेन फॉर्मेशनला आपण दुसऱ्या एका पद्धतीने दाखवतो. कसं, हा कार्बन हे त्याच्या शेवटच्या कक्षेत असलेले 4 इलेक्ट्रॉन्स हे क्रॉस आहेत, याला क्रॉस म्हणतो. हे कार्बनचे असलेले शेवटच्या कक्षेत असलेले 4 इलेक्ट्रॉन, आणि इथे हायड्रोजन दाखवतो आपण, आणि हा डॉट आणि हा हायड्रोजन. हे जे डॉट्स आहेत विद्यार्थ्यांनो, हे डॉट्स हायड्रोजनचे शेवटच्या कक्षेत असलेला म्हणजे एकच इलेक्ट्रॉन आहे तो दाखवतो, आणि क्रॉस कार्बनच्या शेवटच्या कक्षेत असलेले 4 इलेक्ट्रॉन दाखवतो. असं मिथेनला रिप्रेझेंट केलं तर याला आपण डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर म्हणतो. म्हणजे नेहमी तसं दाखवण्यापेक्षा असं शॉर्टकटमध्ये दाखवलं जातं. ठीक आहे. तशीच एक गोष्ट की मिथेन फॉर्मेशन असंही दाखवू शकतो आपण, बॉन्डिंगच्या अँगल. या पद्धतीनेही मिथेनचं फॉर्मेशन दाखवतो. म्हणजे आयदर डॉट क्रॉस स्ट्रक्चरने किंवा अशा डॅशेसने आपण मिथेनला रिप्रेझेंट करू शकतो. आणि सगळ्यात छोटी पद्धत म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहून टाकणं, है ना. हा रेणू सूत्र आहे, हे रेणू रचना आहे, है ना. मॉलिक्युलर फॉर्म्युला, मॉलिक्युलर स्ट्रक्चर असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर आता आपल्याला दिसतं इथे कार्बन आणि हायड्रोजनने एक इलेक्ट्रॉन शेअर केला, तर इथे एक सहसंयोजा बंध बनला, म्हणजे एक कोव्हॅलेंट बॉन्ड बनला.
तसंच इथे सुद्धा एक कोव्हॅलेंट बॉन्ड बनला, इथेही एक आणि इथेही एक. म्हणजे यावरून आपल्याला काय समजून येते की जर आपण एक एक इलेक्ट्रॉन घेतला तर एक बॉन्ड बनतो. जर आपण दोन दोन इलेक्ट्रॉन घेतले तर दोन बॉन्ड बनतात. तसंच आपण तीन तीन घेतले तर तीन बॉन्ड बनतील, है ना. तर हे बॉन्डिंग आहे. हे जे डॅशेस आहेत याला आपण बॉन्ड्स म्हणतो. कोणते बॉन्ड्स? कोव्हॅलेंट बॉन्ड. कोणते बंध? सहसंयोजा बंध. तर कार्बनला नेहमी दाखवायचं असेल, कार्बनच्या व्हॅलेन्सी सकट दाखवायचं असेल तर कार्बनला नेहमी असं दाखवतो विद्यार्थी. ही पद्धत आहे कार्बनला दाखवण्याची. हे जे चार डॅशेस दिसतात या चार डॅशेसला आपण कार्बनची व्हॅलेन्सी म्हणतो. आणि या प्रत्येक व्हॅलेन्सीवर कुठला ना कुठला एक मूलद्रव्य येऊन चिटकू शकतो आणि तो कार्बनचं एक संयुग बनवू शकतो. जसं इथे बघा, प्रत्येकावर एक एक हायड्रोजन येऊन आला, म्हणजे आला आणि ते बॉन्ड बनवलं आणि याच्यामुळे मिथेन हा संयुग बनला. आता असंच काय होते की हा एक कार्बन दुसऱ्या कार्बनच्या अणुशी इलेक्ट्रॉन शेअर करू शकतो. जसं त्याने हायड्रोजन सोबत केलं होतं तसं एका दुसऱ्या कार्बन सोबत पण इलेक्ट्रॉन शेअर करू शकतं. म्हणजे मी डायग्रामॅटिकली दाखवतो. सपोज करा हा कार्बन आहे आणि ही त्याची शेवटची कक्षा आहे. त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स? 4 इलेक्ट्रॉन्स. आणि एक दुसऱ्या कार्बनची शेवटची कक्षा सपोज करा ही आहे. आणि त्याचं स्ट्रक्चर असं दिसतंय आपल्याला. आता बघा इथे काय झालं, हे दोन कार्बन एकत्र आले आणि यांनी या बाजूने एक एक इलेक्ट्रॉन शेअर केला आणि एक सहसंयोजा बंध बनवला. तर इथे कार्बन कार्बन एक सहसंयोजा बंध आहे, तर तो सहसंयोजा बंध आपण इथे दाखवला. पण हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे शेअर करायचे बाकी आहे, म्हणून या व्हॅलेन्सीज या संयोजा आपण काय दाखवतोय? फ्री दाखवतोय. फ्री म्हणजे याच्यावर कुठलाही पदार्थ किंवा कुठलाही मूलद्रव्य येऊन दुसरं कोव्हॅलेंट बॉन्ड बनवलेलं नाही. तर आपल्याला असं दिसते की कार्बन कार्बनमध्ये सिंगल एक बॉन्ड बनला, एक एक इलेक्ट्रॉनचे शेअर केले. असाच या सिक्वेन्समध्ये होऊ शकते. आणखी एक कार्बन येईल आणि तो कार्बनसोबत या कार्बनसोबत बॉन्ड बनवेल. कोणता बॉन्ड? सहसंयोजा बंध म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड. मग ही व्हॅलेन्सी पुन्हा फ्री दिसते. इथे होऊ शकते असं कार्बन येईल, परत इथे असं कार्बन येईल, परत कार्बन येईल आणि ही प्रोसेस एंडलेसली सुरू राहू शकते, है ना. आणि प्रत्येक कार्बन कार्बनमध्ये आपल्याला दिसेल की एक एक बॉन्ड शेअरिंग झालं, एक एक इलेक्ट्रॉन शेअर झाला आणि त्याच्यामुळे एक एक बॉन्ड बनला. तर कार्बनचा हा गुणधर्म की ज्याद्वारे आपण कार्बन कार्बनची एक अशी शृंखला तयार करू शकतो ज्यामध्ये कार्बन टू कार्बन असे सहसंयोजा बंधाने बांधलेले असतात. तर या गुणधर्माला आपण मालिका बंधन म्हणजे कॅटेनेशन प्रॉपर्टी असं म्हणतो. याला आपण कॅटेनेशन असं म्हणतो. ठीक आहे. आता कॅटेनेशनमध्ये आपल्याला आणखी प्रकार दिसतात विद्यार्थी. ही जी कॅटेनेशन प्रॉपर्टी आहे, पहिले मला विद्यार्थ्यांना एकदा सांगा, कॅटेनेशन किंवा मालिका बंधन तुम्हाला कळून आलं का? एकदा रिप्लाय करा स्टुडंट्स. कॅटेनेशन म्हणजे मालिका बंधनाचे दोन प्रकार आहेत. दोन प्रकार कसे? पहिला प्रकार आहे सरळ शृंखला. सरळ शृंखला म्हणजे स्ट्रेट चेन. तर जेव्हा कार्बन कार्बन एक एक अणू असं एकामागे एक सरळ काय होतात, एकमेकाशी सहसंयोजा बंध बनवून एकमेकांना चिटकतात आणि सरळ रेषेत होतात, तेव्हा याला स्ट्रेट चेन किंवा सरळ शृंखला असं आपण म्हणतो. ठीक आहे. पण दुसरी एक पद्धत आहे, त्याला आपण काय म्हणतो? शाखा शृंखला म्हणतो. शाखा शृंखला म्हणजे काय?
ब्रांच चेन. आता ब्रांच चेन कशी, तर पुन्हा तेच बघूया. हा आपला पहिला कार्बन, याच्या या भागाला एक दुसरा कार्बन अटॅच झाला, या भागाला तिसरा झाला, या भागाला चौथा झाला आणि हा पाचवा. पण होऊ शकते आता या ठिकाणी बॅलन्सी फ्री आहे, संयोजक फ्री आहे, तर इथे एक कार्बन अटॅच होईल, याचे हे 4 व्हॅलेन्सीज. मग या कार्बनवर होऊ शकते इथे एक कार्बन अटॅच होईल, याच्या 4 व्हॅलेन्सीज. तर आपल्याला दिसते इकडे कार्बन लागू शकतो, इकडे लागू शकतो. म्हणजे कार्बन सरळ रेषेतही राहू शकतात आणि सरळ रेषेला ब्रांचेस, शाखा पाडून पण कार्बन अटॅच होऊ शकतात. तर जेव्हा या पद्धतीने स्ट्रक्चर बनते, कार्बनचं बंधनच बनते है ना, शृंखलाच बनते. पण इथे सरळ चेनला शाखा फुटलेल्या दिसतात. तर असं जेव्हा दिसते तेव्हा आपण त्याला, त्या मालिका बंधाला शाखा शृंखला किंवा ब्रांच चेन असं म्हणतो. तर मालिका बंधनाचे हे 2 प्रकार आपल्याला दिसतात. तिसरा एक आणखी प्रकार असतो, त्याला आपण वलय शृंखला म्हणतो. तर वलय शृंखला कशी, त्याला आपण सायक्लिक चेन म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल हा कार्बन घेतला इथे, परत इथे एक कार्बन आहे, परत इथे एक कार्बन लावला, हे स्ट्रेट चेन झाली. पण आता इथे ब्रांच फुटली, आता परत ब्रांच चेन. ठीक आहे. आता असं दिसतंय की हा आपला पहिल्या क्रमांकाचा कार्बन होता आणि त्याने अशी चेन बनवत गेली आणि हा आपल्या शेवटच्या क्रमांकाचा कार्बन होता. जेव्हा पहिला आणि शेवटचा कार्बन एकमेकांना बॉन्डिंगने जुळून येतो तर आपण म्हणतो की एक सायकल कंप्लीट झाली. तर जेव्हा अशी सायकल कंप्लीट होते तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो, तेव्हा आपण त्यांना वलय शृंखला किंवा सायक्लिक चेन असलेले मालिका बंधन म्हणतो. तर मालिका बंधन या प्रकारे होऊ शकते, स्ट्रेट चेन, ब्रांच चेन किंवा सायक्लिक चेन है ना. सरळ शृंखला, शाखा शृंखला आणि वलय शृंखला. तर हे एक गुणधर्म आहे आणि या गुणधर्मामुळेच कार्बन वेगवेगळ्या प्रकारचे कितीतरी कंपाऊंड्स बनवू शकतो, कितीतरी संयुग बनवू शकतो. म्हणजे आता बघा, जर आपण हीच चेन सिलेक्ट केली तर कार्बनच्या भरपूर व्हॅलेन्सीज फ्री आहे. या व्हॅलेन्सीमध्ये आपल्याला असे दिसून पडेल की कार्बन ऑक्सिजनलाही अटॅच करतो है ना, हॅलोजन्सलाही अटॅच करतो, कार्बन नायट्रोजनला अटॅच करतो, आणखी भरपूर सारे मूलद्रव्य आहेत त्यांना अटॅच करतो आणि अटॅच करून वेगवेगळ्या प्रकारचे कार्बनचे संयुग बनवू शकतो. म्हणजे यामुळेच कार्बनचं अस्तित्व आपल्याला सर्वीकडे दिसून पडते. तर विद्यार्थ्यांनो, पहिला गुणधर्म हायड्रोजनच्या कक्षेत इलेक्ट्रॉन कसे फिरतात. कक्षा त्यांची तीच राहील. म्हणजे CH4 बनल्यानंतर हा इलेक्ट्रॉन कार्बनचा सपोज आणि हा इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा, कक्षा तीच राहील, आपापल्या कक्षेतच भ्रमण करतील. पण त्यांच्यामुळे बॉन्ड इथे बनलेला आहे, ते आपापल्या कक्षेतच भ्रमण करतील. म्हणजे असं नाही समजायचं की हा इलेक्ट्रॉन ही कक्षा सोडून इकडे फिरायला लागला किंवा कार्बनचा इलेक्ट्रॉन हायड्रोजनकडे फिरायला लागला, तसं नाही. आता एकदा शेअरिंग झाला की शेअरिंग झाला म्हणजे इलेक्ट्रॉन्स तर आपल्या कक्षेतच राहतील, पण याच्या कक्षेमध्ये दुसराही इलेक्ट्रॉन आभासी राहील, इमॅजिनरी राहील. आणि तो इलेक्ट्रॉन काय करेल, बॉन्डिंगमुळे तर तिथे अटॅचच राहील कार्बन आणि हायड्रोजन, आणि भ्रमण त्यांचा ॲज युजल सुरू राहील. फक्त आता काय राहील की आता द्विक कंप्लीट झाल्यामुळे स्टॅबिलिटी आलेली आहे. असं गॉट इट रुपेश?
ओके ओके ओके. तर एकदा मालिका बंधनासाठी रिप्लाय करा विद्यार्थ्यांनो. मालिका बंधनासाठी रिप्लाय करा. त्यानंतरचा गुणधर्म आहे, त्यानंतरचा गुणधर्म आहे विद्यार्थ्यांनो बहुबंधता. बहुबंधता त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो मल्टिपल बॉन्डिंग. काय म्हणतो? मल्टिपल बॉन्डिंग. आता बघा, सपोज मूलद्रव्य असतात ना, तर जसं हा कार्बननी या हायड्रोजन सोबत याने एक इलेक्ट्रॉन दिला होता, याने एक इलेक्ट्रॉन दिला. तर या एक एक इलेक्ट्रॉन मुळे काय झालं, तर एक सहसंयोजा बंध बनला. एक सहसंयोजा बंध. एक कार्बनने इलेक्ट्रॉन दिला, एक हायड्रोजनने दिला, एक सहसंयोजा बंध झाला. का बरं हायड्रोजनने एकच इलेक्ट्रॉन दिला? त्याची व्हॅलेन्सी एक आहे ना, म्हणून त्याने एक इलेक्ट्रॉन दिला. कार्बनची किती व्हॅलेन्सी होती? 4. तर त्याने एक व्हॅलेन्सी म्हणजे एक संयोजा हायड्रोजन सोबत सॅटिस्फाय केली है ना. बाकीचे त्याचे जे 4 इलेक्ट्रॉन्स होते ते आताही जॉइंटेड नाही. ठीक आहे. आता आपण असं बघू की जेव्हा कार्बनला ऑक्सिजन सोबत बॉन्डिंग करायची असते, कार्बनला ऑक्सिजन सोबत बॉन्डिंग करायची असते, तर हा काय करतो, कार्बन या ठिकाणी आपले 2 इलेक्ट्रॉन्स आणतो आणि ऑक्सिजन आपले 2 इलेक्ट्रॉन्स आणतो. ठीक आहे. कार्बन 2 इलेक्ट्रॉन्स, ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन्स, आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स शेअर होतात आणि शेअरिंग करून हे काय करतात, डबल बॉन्डिंग बनवतात. हे काय करतात, डबल बॉन्डिंग बनवतात. म्हणजे एक एक इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगने एक कोव्हॅलेंट बॉन्ड बनतो किंवा सहसंयोजा बंध बनतो. 2-2 इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगने डबल कोव्हॅलेंट बॉन्ड बनतो. तसंच जेव्हा यावेळेस 2 इलेक्ट्रॉन कार्बनने शेअर केले, तर कार्बनचे उरलेले 2 इलेक्ट्रॉन्स हे काय आहेत, हे आताही फ्री आहे. हे आताही फ्री आहे. तसंच हा कार्बन जेव्हा नायट्रोजन सोबत बॉन्डिंग बनवायला निघतो, कार्बन नायट्रोजन सोबत बॉन्डिंग बनवायला निघतो, तर कार्बनचे 3 इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेतले आणि नायट्रोजनचे 3 इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेतले हे असे एकत्र येतात आणि हे असे मिळून तिहेरी बंध म्हणजे ट्रिपल बॉन्ड बनवतात. फक्त यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा की एक एक इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगने एक बंध बनतो. तर 2-2च्या शेअरिंगने 2 बनतील, 3-3च्या शेअरिंगने 3 बनतील. जेव्हा कार्बन एक एक शेअर करतो, जसं हायड्रोजन सोबत करतो, एक बंध बनतो, एक सहसंयोजा बंध बनतो. इथे किती बनले विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी 2-2 इलेक्ट्रॉन शेअर झाले, इथे 2 बंध बनले, आणि नायट्रोजन सोबत 3-3 इलेक्ट्रॉन शेअर झाले, म्हणून इथे किती 3 बंध बनले. जेव्हा याच्यासोबत एकेरी बंध बनला होता, त्याचे 3 इलेक्ट्रॉन शेअर करणं बाकी होतं, म्हणजे याची 3 व्हॅलेन्सी 3 संयोजा फ्री होते. जेव्हा कार्बनने ऑक्सिजन सोबत बॉन्डिंग बनवली, तर 2 बॉन्ड बनवले, म्हणजे कार्बनचे 2 इलेक्ट्रॉन यूज झाले, वापरण्यात आले, पण 2 इलेक्ट्रॉन्स फ्री राहिले. जेव्हा कार्बनचे नायट्रोजन सोबत बॉन्डिंग बनली, तर 3-3 इलेक्ट्रॉन शेअरिंग मध्ये आले, पण त्यावेळेस कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन काय राहिला, फ्री राहिला शेवटच्या कक्षेतला. ओके. तर आम्हाला असं दिसते की हा कार्बन आपले जे शेवटचे कक्षेतले 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, या 4 इलेक्ट्रॉन्स पैकी ॲट अ टाइम एक एक शेअर करून सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, एकेरी सहसंयोजा बंध बनवू शकतो. 2-2 शेअर करून दुहेरी सहसंयोजा बंध म्हणजे डबल कोव्हॅलेंट बॉन्ड, आणि जसं की या ऑक्सिजन सोबत, आणि 3-3 इलेक्ट्रॉन शेअर करून ओके हा तिहेरी सहसंयोजा बंध म्हणजे ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड बनवू शकतो. तर कार्बनचा हा जो गुणधर्म आहे की हा
सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड किंवा डबल कोव्हॅलेंट बॉन्ड किंवा ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड बनवण्याची त्याची जी क्षमता आहे, म्हणजे विविध प्रकारचे बंध बनवण्याची त्याची जी क्षमता आहे, त्या क्षमतेलाच आपण बहुबंधता असं म्हणतो. त्या क्षमतेलाच आपण बहुबंधता म्हणजे मल्टिपल बॉन्डिंग असं म्हणतो. ओके, एकेरी, दुहेरी किंवा तिहेरी प्रकारात तो बंधनं बनवू शकतो. याला आपण मल्टिपल बॉन्डिंग असं म्हणतो. तर विद्यार्थ्यांनो, एकदा रिप्लाय करा. हे कळून आलं का तुम्हाला? आता बघा, या कार्बनच्या कार्बनचे विशेष गुणधर्म आहे. यामध्ये एक लक्षात ठेवा की कार्बनवर बेसिकली आपण नेहमी 4 डॅशेस दाखवतो. कुठल्याही परिस्थितीत कार्बनवर नेहमी 4 डॅशेस दिसल्याच पाहिजे. जसं कधी आता असं असं एक तुम्हाला स्ट्रक्चर दिलं आणि तुम्हाला विचारलं हे स्ट्रक्चर करेक्ट आहे का, तर हे स्ट्रक्चर रॉंग म्हणावं लागेल. कारण यामध्ये कार्बनच्या संयुजा बरोबर दाखवलेल्या नाही. कार्बनची संयुजा किती आहे? 4 आहे. म्हणजे त्याच्यावर 4 डॅशेस दिसले पाहिजे. तर इथे एक दिसतोय, दुसरा दिसतोय आणि तिसरा दिसतोय. तर हा स्ट्रक्चर काय होईल? रॉंग. कार्बनवर नेहमी 4 डॅशेस, त्याच्या 4 संयुजा दाखवायलाच पाहिजे. यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला हायड्रोकार्बन शिकायचं आहे. पण हायड्रोकार्बन हा टॉपिक आपण उद्या घेऊया. उद्या आपण हायड्रोकार्बन शिकूया. तर जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. अदरवाईज आपण क्लास थांबवू आजचा. ओके, हायड्रोकार्बन आपण कनेक्शनमध्ये उद्याच फिनिश करूया. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता. ओके. तसं ॲक्च्युली केमिस्ट्री, रसायनशास्त्र समजायला थोडं सोपंच आहे, नो डाऊट. आणि फिजिक्ससारखे खूप डीप कन्सेप्ट्स नाही आहेत. आणि मला असं वाटते की तुमची पण भरपूरशी तयारी अशी झालेली असेल रसायनशास्त्राची. तर यावर लक्ष ठेवून तुम्हाला हे चटकन कळून येतं, ही खूप छान गोष्ट आहे. तर असाच तुम्ही अभ्यास सुरू ठेवा. एक्झाम विद्यार्थ्यांना पोस्टपोन झालेली आहे. तर पोस्टपोन झालेली एक्झामवर तुम्ही लूज पडू नका. तुमचं जे मेहनत होती ती कंटिन्युअसली तशीच सुरू ठेवा. कारण एक्झामच्या डेट कधीही येतील आणि पुन्हा आपल्याला त्यावेळेस जागं होण्यापेक्षा आतापासून जागृत राहिलेलं कधीही योग्य राहील. तर आपण अभ्यास करत राहाल अशी अपेक्षा ठेवतो. आणि प्रज्ञा प्रबोधिनीतर्फे तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही विज्ञान विषयाच्या वर्गामध्ये या संख्येने सामील होत आहे. असंच प्रयत्न सुरू ठेवा विद्यार्थ्यांनो. आणि आज हा टॉपिक आपण उद्या कंटिन्यू करूया. तर आजचा क्लास इथे मी थांबवतो. थँक्यू व्हेरी मच. एक मिनिट, क्वेश्चन आला आहे. ओनली कंपाऊंड मेड फ्रॉम एलिमेंट हॅव्हिंग व्हॅलन्सी 1 आर आयनिक कंपाऊंड्स. नाही. नो. ऑफलाईन क्लासेसचं माहिती नाही विशाल. तसं नसते प्रज्ञा. व्हॅलेन्स जसं तू म्हणते ना, व्हॅलन्सी 1च राहते का आयनिक कंपाऊंडची? नाही, तसं नाही. मी सोडियम क्लोराईडचं एक्झाम्पल घेतलं, त्याच्यामध्ये 1 व्हॅलन्सी. पण कधी व्हॅलन्सीज जास्ती पण राहू शकतात. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले जाऊ शकतात. तर तेव्हा 2 चार्जेस डेव्हलप होते. अशा वेळेस मग आयनिक बॉन्ड वेगळ्या प्रकारचे बनतात. तर व्हॅलन्सी 1च राहील आयनिक कंपाऊंडची, अशी काही म्हणजे फिक्स गोष्ट नाही. 1ही राहते, 2 पण राहू शकते. ओके, ठीक. थँक्यू. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. दॅन थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम. Enjoy your studies. Bye.